भाग 1 प्रकरण 1 संच तासिका क्रमांक 2 गेल्या वेळच्या तासिकेमध्ये आपण संच ही व्याख्या पाहिली होती आणि संच लिहिण्याच्या पद्धती। संच व्याख्या करताना आपण ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहाला आपण संच म्हणत होतो आणि संच लिहिण्याच्या पद्धती गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत। यादी पद्धतीमध्ये प्रत्यक्ष घटकांची आपण यादी करत होतो, तर गुणधर्मामध्ये जो सर्वसाधारण गुणधर्म आहे तो चलाच्या स्वरूपात आपण लिहित होतो आणि आडवी रेष देऊन तो चलाचा जो गुणधर्म आहे तो पुढे लिहित होतो। आता आजच्या तासिकेमध्ये काही संचाचे प्रकार आपण पाहणार आहोत। संचाचे प्रकार त्याच्यामध्ये पहिला प्रकार एक घटक संच, पुढचा प्रकार रिक्त संच, तिसरा प्रकार शांत संच, आणि चौथा प्रकार अनंत संच। एका प्रकाराची आपण व्याख्या पाहूया, संकल्पना समजावून घेऊया। त्याच्यातला पहिला प्रकार एक घटक संच, की ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात। पहिली व्याख्या पाहतोय आपण, एक घटक संच। ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असं म्हणतात। उदाहरणार्थ ए हा 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच। मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या येणार आहेत? फक्त ए मध्ये घटक तर एक, म्हणजे एकच घटक असावा असं नाही, तर घटकांची संख्या एक पाहिजे, त्याला म्हणायचं एक घटक संच। किंवा बी हा 1 पेक्षा लहान पूर्ण संख्यांचा संच। आता आपल्याला माहिती आहे पूर्ण संख्या म्हटलं की डब्ल्यू बरोबर 0 1 2 3 4 अशा अनंत संख्या, आणि 1 पेक्षा लहान म्हटल्यानंतर बी मध्ये कोणते घटक येणार आहेत तर 0, म्हणजे ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला म्हणजे आपण एक घटक संच। अगदी अजून एखादं उदाहरण, 7 पेक्षा मोठी आणि 9 पेक्षा लहान। बघा 7 पेक्षा मोठी, एक्स हे कसं आहे तर 7 पेक्षा मोठं आणि 9 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या, आणि एक्स हा यांचा घटक असला पाहिजे। मग कोणत्या येणारी संख्या? फक्त 8, म्हणजे त्या संचामध्ये 8 हा घटक फक्त येणार आहे आणि म्हणून हा एक घटक संच झाला। रिक्त संच, ज्या संचामध्ये दुसरा प्रकार पाहतोय आपण बघा, एक घटक संच एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणायचं। रिक्त संच, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात। आणि रिक्त संच चा एम्प्टी सेट असा दाखवतात किंवा फाय या अक्षराने। मग रिक्त संचाचं उदाहरण, समजा एक्स हा 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच। आता नैसर्गिक संख्या तर आपल्याला माहिती आहे n बरोबर 1 2 3 4, मग 1 पेक्षा लहान काय असणार आहे का? नाही, आणि म्हणून एक्स हा काय झाला रिक्त संच। किंवा दुसरं उदाहरण, y हा 10 पेक्षा मोठी आणि 11 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या।
10पेक्षा मोठे आणि 11पेक्षा लहान म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्या येणार आहे का त्याच्यामधली, तर नाही. आणि म्हणून वाय हा सुद्धा काय झाला, रिक्त संच. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला काय म्हणायचं, रिक्त संच. आणि तो फाय या अक्षराने दर्शवतात. तर समजा अगदी साधं उदाहरण अजून रिक्त संचाचं, की कन्याशाळा आहे, की त्या शाळेमध्ये फक्त मुली आहेत आणि आपण असं म्हणूया की कन्या शाळेतील इयत्ता 9वीच्या वर्गातील मुलांचा संच. आणि तो सुद्धा कसा असणार आहे, सी हा संच असेल तर तो सुद्धा रिक्त संच. कारण त्या शाळेमध्ये मुलं नाही तर आपण म्हणतोय मुलांचा संच, रिक्त संच. शांत संच बघा, एक घटक संच व्याख्या समजली आपल्याला. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतो आपण. रिक्त ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतो आपण. आणि रिक्त संच फाय या अक्षराने दर्शवतात. पुढचा शांत संच. शांत संच म्हणजे काय, तर ज्या संचातील घटक मोजता येतात त्याला म्हणायचं शांत संच. आता बघा, नैसर्गिक संख्यांचा संच दिला तर आपल्याला माहिती आहे अनंत संख्या आहेत, म्हणजे खूप आहेत, असं सांगता येणार नाही एवढ्या संख्या म्हणून. पण तिथं जर कंडिशन दिली की 10पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे, ए हा 10पेक्षा लहान. 10पेक्षा लहान म्हटलं तर कोणकोणत्या संख्या येणार आहेत, 9पर्यंतच्या. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि म्हणून ए हा काय झाला, शांत संच. ज्या संचातील घटक मोजता येतात त्याला म्हणायचं शांत संच. तुमच्या शाळेतील इयत्ता 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच किंवा शाळेतील विद्यार्थ्यांचा संच, शाळेमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा संच, हे सगळे संच कसे झाले, शांत संच. आणि अनंत संच म्हणजे काय, तर ज्या संचातील घटक मोजता येत नाही त्याला म्हणायचं अनंत संच. नैसर्गिक संख्या संच अनंत संच आहे. डब्ल्यू पूर्ण संख्या संच 0, 1, 2, 3 अशा ज्या अनंत संख्या आहेत हा अनंत संच झाला. पूर्णांक संख्या संच अनंत संच झाला, की ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत, म्हणजे घटक आहेत फक्त ते खूप आहेत, म्हणजे मोजायला जर आपण गेलो तर यादी संपत नाही, त्याला म्हणायचं अनंत संच. अजून संचाच्या प्रकारानंतर आपण 1-2 संच ज्याचा विचार करूया, एकमेकाशी संबंधित त्यांना समान संच कधी म्हणायचं. 2 संच एका वेळेस विचारात घेतले आपण आणि त्यांना मग समान संच कसे म्हणायचं, तर ती पुढची संकल्पना आपण बघूया. समान संच. दोन संचातील, अगदी साध्या भाषेत 2 संचातील घटक नेमके तेच असतील तर त्या संचांना म्हणायचं समान संच. म्हणजे समजा ए आणि बी हे 2 संच आहेत, तर एतले प्रत्येक घटक हा बी मध्ये आहे, बीतला प्रत्येक घटक ए मध्ये, म्हणजे एतला प्रत्येक घटक जर बी मध्ये असेल तर ए आणि बी हे समान संच आहेत आणि ते या अक्षराने दर्शवतात, ए बरोबर बी. आता अगदी एखादं उदाहरण बघा, की ए हा अशा एक्स घटकांचा संच आहे, की एक्स हे टी शब्दातील अक्षर आहे. अगदी साधं उदाहरण बघा. आणि बी अशा वाय घटकांचा संच गुणधर्म पद्धतीने लिहितोय आपण, की वाय हे ईट या शब्दातील अक्षर आहे. मग नेमकं तेच घटक पाहिजे दोन्ही संचामध्ये आणि तेवढेच. मग आता ए मधले घटक आपण मोजले तर कोणकोणते येणार आहेत, टी, ई, ए. आणि बी मधले घटक मोजले तर ई, ए, टी. क्रम बदलला तरी चालतो, मागं पुढं घटक लिहिले तरी चालतात, पण दोन्ही संचातले बघा इथं टी आहे, टी आहे, ई आहे, ई आहे, ए आहे, ए आहे, म्हणजे घटक नेमके तेच आहेत, म्हणून हे दोन्ही कसे आहेत, समान संच आहेत. अजून एखादं उदाहरण बघा. एक्स हा 2 पेक्षा मोठ्या आणि 5 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. एक्स हा 2 पेक्षा मोठ्या आणि 5 पेक्षा लहान, म्हणजे 2 पेक्षा मोठे 3, 4. आणि वाय हा पूर्ण संख्या आहेत आणि त्या सुद्धा 2 पेक्षा मोठ्या आणि 5 पेक्षा. मग पूर्ण संख्यामध्ये सुद्धा 2 पेक्षा मोठे आणि 5 पेक्षा लहान म्हणजे कोणती येणार आहे, 3 आणि 4. आणि म्हणून हे दोन्हीही समान संच आहेत, म्हणजे दोन्ही संचातील घटक नेमके तेच असतील तर त्या 2 संचांना काय म्हणायचं, समान संच. तेवढेच आणि सारखेच असं दोन्हीही.
तर त्यांना म्हणायचं समान संच. म्हणजे समजा एखादा पी हा संच आहे, 1 2 3 असे घटक आहेत आणि क्यूमध्ये समजा ABC असे घटक आहेत, तर हे पी हा आणि क्यू हा समान संच नाहीत. घटक जरी संख्या तेवढीच असली तरी तेच घटक नाहीत. मग नेमके तेच घटक असतील तर त्यांना म्हणायचं समान संच. मग आत्ता ज्या व्याख्या झालेल्या आहेत आपल्या बघा परत एकदा. एक घटक संच म्हणजे ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणायचं. रिक्त संच ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणायचं. शांत संच ज्या संचातील घटक मोजता येतात त्यांना म्हणायचं शांत संच म्हणजे फायनाईट सेट म्हणतो आपण, किंवा रिक्त संच म्हणजे एम्प्टी सेट. आणि एक घटक संच म्हणजे सिंगलटन सेट आपण म्हणतो. आणि इनफायनाईट किंवा अनंत संच म्हणजे ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत, म्हणजे यादी करायला गेलो आपण तर ती संपत नाही, अशा संचाला अनंत संच म्हणतात. समान संच दोन संचांच्या बाबतीत आपण पाहिले की दोन संचामधले घटक जर नेमके तेच असतील आणि तेवढेच असतील तर त्या संचांना समान संच असे म्हणतात. आणि या व्याख्यांचा उपयोग करून आपल्याला सराव संच 1.2 पाहणार आहोत आपण. पहिला प्रश्न 1, खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण सांगा. आता संच दिलेत आपल्याला गुणधर्म पद्धतीनं. ए अशा x घटकांचा संच की x कसा आहे तर 3x वजा 1 घेतलं तर 2 येतं, म्हणजे xचा गुणधर्म दिला आपल्याला. आणि बी हा संच अशा x घटकांचा संच. x कसा आहे नैसर्गिक, मी थोडक्यात लिहिते. x हा यांचा घटक आहे. आणि x कसा आहे मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि तिसरा संच दिलाय आपल्याला सी हा संच. अशा x घटकांचा संच x बिलॉंग्स टू म्हणजे यांचा घटक आहे, बिलॉंग्स टू एन म्हणजे यांचा घटक आहे, म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे. आणि x 2 पेक्षा लहान आहे, लेस दॅन 2 किंवा 2 पेक्षा लहान आहे. मग यातले घटक आपल्याला पाहिजेत. आता पहिल्या ए साठी आपण बघूया की ए या संचाचा विचार केला तर आपल्याला तिथं कंडिशन x ची काय दिली तर 3x वजा 1 बरोबर 2. आता सोडवतोय आपण. मग 3x वजा 1 बरोबर 2 म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणजे 3x बरोबर 3 म्हणजे x बरोबर 1. x ची किंमत काय झाली 1. म्हणजे ए या संचामध्ये किती घटक असणार आहेत तर 1 हा एक घटक आहे. आता दुसरा बी हा संच बघूया की x ही नैसर्गिक संख्या आहे, x मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी कोणती संख्या आहे तर 1. आता 2 ही संख्या पण घेतली तर 2 मूळही नाही, 2 पासून ही 2 ही मूळ संख्या आहे आणि सममूळ संख्या आहे. ती सम पण आहे आणि मूळही संख्या. पण 1 ही अशी संख्या आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि सी अशा x घटकांचा संच. x हा यांचा घटक आहे किंवा x हे नैसर्गिक आहे आणि x ची किंमत 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती तर 1. आता तुम्ही इथं ए बी आणि सी चं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ए बरोबर बी बरोबर काय आहे सी, कारण घटक नेमके तेच आणि तेवढेच आहेत आणि म्हणून हा समान संच आहे. तिन्ही समान संच आहेत. आता यातल्या एखाद्या जरी संचामधले घटक वेगळे असते तर आपण तो समान म्हटलं नसतं. समजा 2च आहेत समान तर 2 समान संच आहेत म्हणायचं. दिलेले तिन्ही संच समान संच येतीलच असं नाही. प्रश्न दुसरा, ए व बी समान संच आहेत का ते सहकारण घ्या. पहिल्यासारखाच आहे प्रश्न. तर ए काय म्हटलंय बघा, सम असलेल्या मूळ संख्या. सम असलेल्या मूळ संख्या. आता आपल्याला माहिती आहे मूळ संख्यांची आपण सुरुवात केल्यानंतर पहिली मूळ संख्या 2 3 5 7 या पद्धतीनं. तर पुढच्या सगळ्या आपल्याला जर निरीक्षण केलं मूळ संख्यांचं तर विषम संख्या दिसत आहेत. पण
एकमेव अशी संख्या आहे 2 की ती मूळ आहे आणि कशी आहे परत सम आहे आणि म्हणून सम असलेल्या मूळ संख्या म्हटल्यानंतर ए मध्ये काय येणार आहे घटक फक्त 2. नंतर दुसरा त्यातलंच दिलंय बी अशा x घटकांचा संच की कंडिशन दिली एक्सची कसा असेल x 7x - 1 बरोबर 13 आहे. मग त्या एक्सची किंमत काय असेल ते सोडूया. 7x - 1 बरोबर 13. 7x बरोबर 13 अधिक 1. 7x बरोबर 14. x बरोबर 14/7. 7 भाग लावूया. 7 दुनी 14. x बरोबर 2. एक्सची किंमत काय येणार आहे 2 आणि म्हणून बी मध्ये सुद्धा कोणता घटक येणार आहे फक्त 2. एकच किंमत आली आणि म्हणून याला समजा 1 म्हटलं तुम्ही आणि याला 2 म्हटलं तर 1 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला ए बरोबर बी किंवा ए आणि बी हे समान संच आहेत. समान संच लिहिण्याचं हे चिन्ह आहे. ए बरोबर काय लिहायचं बी. तिसरा प्रश्न आता खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. प्रश्न तिसरा त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण ए हा बघा ए बरोबर अशा स्मॉल ए संख्यांचा संच की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. बघा एच्या किमती कशा घ्यायच्या तर शून्यापेक्षा लहान. आता आपल्याला नैसर्गिक संख्या n संच माहिती आहे. आपल्याला याचा विचार केला तर 1 2 3 अशा संख्या आहेत. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे का नाही आणि म्हणून ए बरोबर काय झाला मग रिक्त संच. नंतर दुसरा ए रिक्त संच आहे असा लिहा किंवा फाय असं दोन्ही अक्षरांनी चालतो. बी अशा x घटकांचा संच x वर्ग बरोबर 0. आता आपल्याला माहिती आहे की x वर्ग बरोबर 25 असेल तर ह्याचं आपण काय करतो x वर्ग बरोबर 5चा वर्ग या स्वरूपात लिहितो आणि x बरोबर काय असतं 5. आता x वर्ग बरोबर काय आहे 0 म्हणजे x वर्ग बरोबर 0चा वर्ग तुम्ही लिहू शकता सोप्या भाषेत आणि x बरोबर काय म्हणूया मग 0 म्हणजे xची किंमत किती आहे 0 आहे. म्हणजे घटक कोणताच नाही असं नाही तर एक घटक आहे. मग हा रिक्त संच आहे का तर रिक्त संच नाही. बी हा रिक्त संच नाही. एकही घटक नसेल तर त्याच्यामध्ये एक घटक आहे आणि तो कोणता घटक आहे तर 0 हा घटक आहे म्हणून तो रिक्त संच नाही. रिक्त म्हणजे एकही घटक नसेल तर. प्रश्न चौथा बघूया आता. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते संच सांत आणि कोणते संच अनंत. सांत कशाला म्हणायचं तर ज्यातली घटक मोजता येतात म्हणजे त्यांची जर आपण यादी करायला गेलो तर यादी कुठे ना कुठेतरी संपते आणि जर अनंत संच असेल तर यादी संपत नाही त्याला अनंत संच म्हणतो आपण. प्रश्न चौथा त्यातला पहिला सांत आणि अनंत ओळखायचे आपल्याला. पहिला प्रश्न ए हा अशा x घटकांचा संच आहे की x हे 10 पेक्षा लहान आणि x ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे यांचा घटक आहे. मग आपल्याला माहिती आहे यातले घटक 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या येणार आहेत 1 2 3 असं कुठपर्यंत लिहिणार आहे तुम्ही 9 पर्यंत. मधल्या संख्या लिहायची 4 5 6 7 8 9 म्हणजे हा कसला संच झाला सांत संच. सांत संच स्पष्टीकरण आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न दिलाय बी बरोबर अशा y घटकांचा संच की y
हा -1 पेक्षा लहान असला पाहिजे आणि y ही पूर्णांक संख्या. आता बघा, पूर्णांक संख्या संच आपल्याला माहिती आहे कोणता आहे. I बरोबर अनंत अशा संख्या -3 -2 -1 0 1 2 3 अशा अनंत संख्या. मग त्यातला -1 पेक्षा लहान आपल्याला माहिती आहे डावीकडच्या संख्या सगळ्या लहान असतात. मग -1 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या येणार आहेत तर -2 -3 -4 -5 अशा अनंत संख्या असणार आहेत. म्हणजे -1 पेक्षा लहान असं परत दुसरी कंडिशन दिली नाही. -1 ते कुठपर्यंत आहे आणि म्हणून बी हा काय झाला अनंत संच. अनंत संच बी हा अनंत संच. तिसरा प्रश्न आता बघूया. सी हा तुमच्या शाळेतील 9वी मधील विद्यार्थ्यांचा संच. तिसरं उदाहरण, सी हा तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा संच. आता आपल्याला माहिती आहे वर्गातल्या विद्यार्थ्यांचा संच जो असणार आहे 9वीतले विद्यार्थी ते मोजता येणार आहेत. प्रत्येकाला मोजायला तर कोण मुली आधी मोजेल, नंतर मुलं आधी किंवा मुली मागं पुढं रोल नंबर झाले तरी एकूण संख्या तेवढीच येणार आहे. आणि मग तुमच्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच म्हटल्यावर सी हा काय झाला तर शांत संच. चौथा प्रश्न बघा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुम्ही सर्वे केला तर रहिवाशांचा संच सुद्धा आपल्याला गावातले एकूण व्यक्ती मोजता येतात. म्हणून काय झाला हा तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा कसा झाला शांत संच. पाचवं उदाहरण, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. यादी केली जर आपल्याला मोजता येते म्हणून तो सुद्धा उपकरणांचा संच काय झाला शांत संच. सहावं, पूर्ण संख्या संच. तर पूर्ण संख्या संच आपल्याला माहिती आहे कोणता आहे. W बरोबर 0 1 2 3 अशा अनंत संख्या. आणि हा कसा झाला मग अनंत संच, कारण अनंत संख्या आहे. अनंत संच, यादी संपत नाही म्हणून सहावा हा जो पूर्ण संख्या संच आहे तो कसा असणार आहे अनंत संच. सातवा प्रश्न, परिमेय संख्या संच. तर परिमेय संख्या आपल्याला माहिती आहे क्यू बरोबर कोणत्या स्वरूपाच्या असतात पी छेद क्यू स्वरूपाच्या, की ज्याच्यामध्ये कंडिशन पुढे दिले पी हा आयचा घटक म्हणजे पूर्णांक संख्या असली पाहिजे, क्यू सुद्धा पूर्णांक संख्या असली पाहिजे आणि क्यूची किंमत 0 नको आहे. मग अशा किती परिमेय संख्या सांगता येतील आपल्याला तर अनंत. आणि म्हणून हा सातवा जो संच दिला आहे तो पण कसा आहे अनंत संच. तर बघा आजच्या तासिकेला आपण एक घटक संच, नंतर ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतो आपण, नंतर रिक्त संच, ज्या संचातील घटक म्हणजे नसतात, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला काय म्हणतो आपण रिक्त संच. त्याच्यानंतर आपण व्याख्या पाहिली होती शांत संच, ज्या संचातील घटकांची यादी केली तर यादी कुठेतरी संपते त्याला म्हणतो शांत संच किंवा मोजता येतात. आणि अनंत संच, ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत किंवा यादी करायला गेलं तर यादी कुठे संपत नाही त्याला म्हणायचं अनंत संच. नंतर पाहिलं होतं समान संच, ज्या दोन संचातील घटक नेमके तेच असतात त्यांना म्हणतो आपण समान संच. आणि याच्यावर आधारित सराव संच 1.2 आपण सोडवलेला आहे. परत तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.